नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाथरीत दुर्राणींचा 35 वर्षांचा किल्ला ढासळला। मागील 35 वर्षापासून एक हाती सत्ता असलेल्या माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांना नगर परिषद निवडणुकीमध्ये चांगलाच झटका। पाथरी नगर परिषदेत गब्बरच्या ताब्यात सईद खान यांचे बंधू आसिफ खान यांनी विजय प्राप्त केला। आसिफ खान यांना पाथरीच्या जनतेने दिली संधी। शहरात खूप काम केलं म्हणून पाथरीत गड आला पण सिंह गेला, असं चित्र ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे सुपुत्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत, तर सदस्य पदाच्या निवडणुकीत दुर्राणी गटास बहुमत। पाथरी नगरपालिकेअंतर्गत नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाकरिताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या व अटीतटीच्या लढतीत या पालिकेवर गेल्या 35 वर्षापासून निर्विवाद सत्ता राखणारे ज्येष्ठ नेते माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचे सुपुत्र जुनेद खान दुर्राणी यांना पराभवाचा सामना करावा लागला। शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांचे बंधू आसिफ खान शेरगुल खान पठाण यांनी जुनेद दुर्राणी यांचा अटीतटीच्या लढतीत 436 मतांनी पराभव करत संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले। गेल्या 2-2.5 वर्षापासून दुर्राणी विरुद्ध सईद खान यांच्यातील राजकीय लढाईच्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुका महत्त्वपूर्ण ठरल्या होत्या। या निवडणुकीत हे दोन्ही नेते एकमेकांविरोधात सर्व शक्तीनिशी दंड थोपटणार हे स्पष्ट होते। दुर्राणी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुपुत्र जुनेद खान तर सईद खान यांनी त्यांचे बंधू आसिफ खान या दोघांना आमने सामने उतरवले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने विद्यमान आमदार राजेश विटेकर यांनी माजी नगराध्यक्ष मोहम्मद अब्दुल हाफिज अन्सारी यांना रिंगणात उतरवले। या व्यतिरिक्त एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी व भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवारही रिंगणात उतरले होते। त्यामुळे लढत बहुरंगी होणार असे चित्र दिसत होते, परंतु निवडणुकीत दुर्राणी विरुद्ध सईद खान असा सामना झाला। त्याचे प्रत्यंतर अटीतटीच्या लढतीतून जुनेद खान यांना अवघ्या 436 मतांनी पराभूत व्हावे लागले। दुर्राणी गटाने मात्र सदस्यपदाच्या निवडणुकीत एकूण 23 जागांपैकी 12 जागा स्वतःकडे राखल्या। शिवसेना शिंदे गटास 9 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी अजित पवार गटास 2 जागा मिळाल्या। अन्य पक्ष या लढतीत टिकाव धरू शकले नाहीत। स्वतःचे सुपुत्रही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने दुर्राणी गटास गड आला पण सिंह गेला या स्थितीचा सामना करावा लागला। प्रतिनिधी परवेश शेख, परभणी।